नाशिक जिल्ह्याच्या चांदवड येथे कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। MSP दराने मक्याला खरेदी केलं पाहिजे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला पाहिजे। या मागणीसाठी डॉक्टर सयाजीराव गायकवाड, डॉक्टर आत्माराम कुंभारडे, संजयजी जाधव, विलासजी बदर, संपतराव वक्ते, विजयजी जाधव, भीमराव जेजुरे, समाधान जामदार, अनिलजी ठोके, दशरथजी ठाकरे, संदीपजी चव्हाण आणि इतरही काही शेतकरी गेल्या 4 दिवसापासून उपोषणाला बसलेले होते। ही वस्तुस्थिती आहे की कांदा आणि मका या दोन्ही पिकांना आता बाजारामध्ये कमी दर मिळत आहेत आणि म्हणून शेतकरी अडचणीत आलेला आहे। उपोषणकर्त्यांच्या भावनांशी शासनही त्या ठिकाणी सहमत आहे। यापूर्वीच कांद्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार माननीय शेतकरी नेते पाशा पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली कांद्याच्या संदर्भातलं कायमस्वरूपी काय आपल्याला मार्गक्रमण करता येईल, कारण दर 2-3 वर्षाने हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होत असतो आणि म्हणून एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। नाफेडच्या माध्यमातून इंटरव्ह्यू करणं, कांदा उत्पादक शेतकऱ्याला 2 पैसे जास्तीच्या दराने थेट शेतकऱ्यांकडनं तो कांदा खरेदी करणं, त्याच्यामध्येही पारदर्शकता असली पाहिजे आणि देश पातळीवर ज्या ठिकाणी कांदा जास्ती महाग दराने विकला जात असेल त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून कांदा नागरिकांसाठी पण उपलब्ध करून देणं, असे त्याच्यासोबतच कांदा साठवणूक करणं, कांद्यावर प्रक्रिया करता येईल का, असे वेगवेगळे संवाद साधून त्या ठिकाणी या समितीने अहवाल देणं अपेक्षित आहे। त्याच्यासोबतच आताच्या घडीला तातडीने या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत देता येईल हाही विषय आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या समोर ठेवणार आहोत। मक्याच्याही संदर्भामध्ये साधारणपणे 2400 रुपये MSP असताना आताच्या घडीला 1400 ते 1600 रुपये दराने मार्केटमध्ये मका विक्री होते आहे। चालू वर्षाला कांदा असेल, मका असेल याचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि म्हणून मका उत्पादक शेतकऱ्यांनाही त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। मला वाटतं की यापूर्वीच कॅबिनेटमध्ये या संदर्भातली चर्चा झालेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केंद्र शासनाला महाराष्ट्राच्या मका उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे। MSP दराने मका जास्ती खरेदी करणं, त्याचा लक्षांक वाढवून देणं, कोटा वाढवून देणं, त्याच्यासोबतच केंद्र वाढवणं आणि त्याच्या साठवणुकीची पण जी काही व्यवस्था करायची आहे ती पण त्या ठिकाणी करणं, या संदर्भामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी लक्ष घालून आहेत। मी उपोषण करताना या संदर्भातली सविस्तर माहिती दिलेली आहे आणि शक्य झालं तर या 4 दिवसाच्या आत उपोषणकर्त्यांचं शिष्टमंडळ स्थानिक सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून चर्चा ते करतील आणि त्याच्यातून निश्चितपणे त्यांचं समाधान होईल। दादा, दुसरा विषय असा आहे की सर्व आमदारांना निर्देश दिले की इस्रायल कंपनीमध्ये जायचं नाही, काय कारण असू शकतं? मला वाटतं की ज्या पद्धतीने या कंपनीच्या विमानांचे अपघात आणि आता आपण जर बघितलं असेल तर त्यांची जी काही तपासणी करण्यात आली, ऑडिट करण्यात आलं, त्याच्यामध्ये बरेचसे दोष त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत। आम्हीच शिंदे साहेबांना विनंती केलेली आहे की तुमचाही मोठा प्रवास
विमानांच्या माध्यमातून असतो, तर त्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे असं विनंती आम्ही शिंदे साहेबांना केलेली आहे. दादा, अजित पवारांना न्याय मिळावा याकरता रोहित पवार त्यांचे नातेवाईक जे आहेत बारामती पोलीस स्टेशनला नियम मांडतात. एका उपमुख्यमंत्र्याच्या नातेवाईकाला जर हिवाळत असेल त्यांचा गुन्हा दाखल केला जातो काय सकाळपासून ते बघतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की या संदर्भामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करण्याचं मला वाटतं की दुसऱ्याच दिवशी आश्वासित केलेलं आहे. या संदर्भामध्ये सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आणि त्या भावना मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनाला कळवलेल्या आहेत. आता सीबीआय चौकशीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी पुढे येतील. तत्राप रोहित पवारांना त्यांना ज्या काही बाबी त्यांच्या समोर आलेल्या आहेत त्या पद्धतीने त्यांची ती मागणी आहे. संजय राऊत यांनी पण हा प्रश्न उपस्थित केला आहे की आता मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला की त्याची तक्रार दाखल केली जात नाही. संजय राऊतांनी पण हा प्रश्न उपस्थित नाही, मी आपल्याला सांगितलं ना की त्यांना त्यांचं मनोगत ठेवण्याचा अधिकार आहे, परंतु या विषयाच्या संदर्भामध्ये ऑलरेडी सीबीआय कडे चौकशी देण्याचं माननीय स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. नाही, मी या संदर्भामध्ये काही वक्तव्य करणार नाही. राज्य कांदा धोरण समितीने 2002 मध्ये सुद्धा राज्य शासनाची समिती नेमली होती, परंतु त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने केली नाही. आता 2025 ला सुद्धा आपल्या सरकारने नाही, मी आपल्याला जी माहिती दिली माननीय पाशा पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली हा आत्ताचा विषय आहे आणि त्यांनी तेही शेतकरी नेते आहेत, त्यांना शेतीच्या संदर्भातलं सर्व काही ज्ञान आहे आणि त्यांनी शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांच्या पासून तर अगदी निर्यातीपर्यंत प्रक्रियेपर्यंत सर्व घटकांशी संवाद साधून त्या समितीने शासनाला अहवाल द्यायचा आहे की जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कशा पद्धतीने न्याय मिळू शकेल आणि त्याच्यासोबतच ग्राहकांनाही एक वाजवी दरामध्ये कांदा उपलब्ध होईल. म्हणजे ज्या पद्धतीने आता आपण शासनाच्या वतीने कांदा चाळींचा प्रकल्प कृषी विभागाच्या माध्यमातून दिले जातात, असे वेगवेगळे काय केलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. मराठा संदर्भात आहे, नाफेडच्या नोंदणीकृत मका शिल्लक आहेत. अनेक शेतकरी आता वेटिंगला आहे की आमची मका कोणीतरी घेईल, नाफेडवाले घेतील, परंतु सॉरी जे नोंदणीकृत मका आहे ती शासन घेत नाहीये. कुठे मी आपल्या माहिती करता तेच सांगितलं की या संदर्भामध्ये मागच्या कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनाला या संदर्भामध्ये कळवलेलं आहे आणि कोटा वाढवून द्या, कालावधी वाढवून द्या आणि यासाठीचं जे काही सुविधा लागतात, मग बारदान असेल, गोडाऊन्स असतील आणि जास्तीत संस्था पण त्या ठिकाणी कार्यरत करा आणि शेतकऱ्यांचा माल खरेदी करा, या सर्व सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी एक वक्तव्य केलंय की 1 फेब्रुवारी 6 फेब्रुवारी दरम्यान माझ्या विरोधात एक मोठा कट झालेला होता, असं त्यांनी गौप्यस्फोट केला. मंत्रालयात मनोज जरांगे यांनी असा गौप्यस्फोट केला की 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान माझ्या विरोधात आता त्याचं उत्तर मी कसं काय देऊ शकेल? काय कट होता, कोणी कट केला, त्यांच्याकडनं माहिती घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.